प्रियांनो, धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही माझे व्हिडिओ बघता. पण एक कष्ट करा ना, एक सेकंदाचा कमेंट्स लिहा ना. मला कमेंट्स लिहायला विसरू नका, कारण मला कळेल की मी जे बोलते, मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्हाला आवडतात, पचतात. हे कोणत्या धर्माची शिकवण नाही, हे कोणत्या जातीची शिकवण नाही. तर ज्याने ह्या सृष्टीला बनवलं आहे ना, जे युनिवर्स बनवलं आहे ना परमेश्वराने, त्या डायरेक्ट परमेश्वराची आज्ञा. प्रियांनो, आपल्याला काय आदत आहे माहिती आहे का? कोणत्या सायंटिस्टने सांगितलं म्हणून आपण खरं समजतो, कोणत्या बाबांनी सांगितलं म्हणून आपण खरं समजतो, आहे की नाही? कोणीतरी बोलून गेलं आहे दुनियातून म्हणून आपण खरं समजतो. पण प्रियांनो, ज्याने आपल्याला बनवलं आहे, ज्याने आपल्यासाठी ऊन वारा हे एक सगळा घटाटोप केलं आहे, सगळं बनवलं आहे आपल्यासाठी, आपल्या सुखसुविधासाठी, त्या परमेश्वराला विसरून कसं चालेल प्रियांनो? मला सांगा बरं. आणि शेवटी काय हो जीवन, किती पण तुम्ही कमवा, किती पळा, किती धावा, किती सुख भोगा, मेल्यानंतर तेच सोबत येणार आहे. ते तुम्ही शांती, विश्वास, प्रेम ह्या गोष्टी सोबत येणार आहे प्रियांनो. बाकी ह्या दुनियातच राहणार आहे. तुमचं सोनं चांदी, तुमचा लोभ, ज्या ज्या गोष्टीची तुम्ही आवड धरली ते इथेच राहणार आहे. काही लोकांना कसं असतं माहिती आहे का? लय बघायची सवय असते, मला हे बघायचं, मला ते बघायचं, रुसा फुग्या, काहींना दागिन्याची लय आवड असते. ते कर्ज झालं तरी चालेल, ते बिचारा नवरा चिंतेने मेला तरी चालेल, पण माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं. तर देवामधलं किती सुखी जीवन आहे. मला विचार करा, माझा लोभ 25 वर्षे झालं प्रियांनो, मला प्रभूने लोभापासून सोडवले, मला परमेश्वराने त्या मोहमायातून बाहेर काढले. किती छान आहे तो प्रभू, का ओळखू नये आपण त्याला? तर आपण समाजामध्ये सगळी बुराई बघतो ना, ती केवळ आणि केवळ परमेश्वराच्या आज्ञेनं माहीत नसल्यामुळे घडते प्रियांनो. आपण थोडं काही झालं तर सहन करत नाही, चला त्याचा बाप दुसरा असं समजतो आपण.